आज आपण बघणार आहे मीडिया क्वेरी म्हणजे काय असतं. आता प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मीडिया क्वेरी नक्की काय असतं, बरोबर ना? बट आज डिटेल मध्ये बघायचं आपल्याला की मीडिया क्वेरीचा यूज करून. त्याच्या अगोदर आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की मीडिया क्वेरी कशासाठी यूज करतो आपण. मीडिया क्वेरी ओके. सो ज्या वेळेस आपल्याला लेट सपोज मला काय करायचंय, असे एक लेआउट क्रिएट करायचं आणि हे लेआउट माझं कुठले मोबाईल मधलं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अशी काहीतरी एक फील्ड आहे, लेट सपोज अशी एक फील्ड आहे आणि त्याच्यानंतर इथे एक इमेज आहे आणि इथं बटन आहे. ओके. इमेज मध्ये हे जे लेआउट आहे ना ते असं दिसतंय माझं, आणि माझा हा एक टॅबलेट आहे. टॅबलेट मध्ये कसं आहे, असं इथे एक फील्ड आहे, इथे एक फील्ड आहे आणि इथं माझी इमेज आहे, ठीक आहे. इथं इमेज आहे आणि इथं बटन आहे. मग हे माझं लेआउट कुठले मोबाईल मध्ये, हे कुठले टॅबलेट मध्ये. आता अजून लेट सपोज हा जो व्ह्यू आहे, हा जो व्ह्यू आहे तो कोणता डेस्कटॉप मधला. डेस्कटॉप मध्ये हे जी फील्ड आहे, पहिली फील्ड, त्याची साईज वाढलेली असणार आहे. ही दुसरी फील्ड, त्याच्यानंतर अशी खाली काहीतरी इमेज आणि नंतर बटन, बरोबर. म्हणजे आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर मोबाईल मध्ये माझं जे लेआउट आहे म्हणजे वेबसाईट आहे ती वेगळी दिसते, टॅबलेट मध्ये माझी वेबसाईट वेगळी दिसते, आणि माझं जे डेस्कटॉप आहे म्हणजे माझं कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये काय माझी वेबसाईट कशी दिसते, वेगळी दिसते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक व्ह्यू मध्ये माझं जी विजिबिलिटी कशाची, वेबसाईटची, ती काय डिफरंट डिफरंट आहे. मोबाईल मध्ये डिफरंट आहे, टॅबलेट मध्ये डिफरंट आहे आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये डिफरंट आहे. मग हे काय आहे, ही एक प्रकारची वेबसाईटची काय असते, रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे लेट सपोज आपण एखादी वेबसाईट सर्च करू, लेट सपोज कोड हेल्प. ही एक वेबसाईट आहे कोड हेल्पची. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा फील्ड्स आहेत, बरोबर ना, बरंच काय काय दिलेले आहे. आता हा जो व्ह्यू आहे तो कोणता व्ह्यू आहे, डेस्कटॉपचा व्ह्यू आहे, बरोबर ना. लेट सपोज मी काय केलं, त्याला इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर आता इथं आपल्याला दिसतंय, इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सगळं विजिबल होतं की कोणता व्ह्यू आहे. इथं क्लिक केल्यावर हा मोबाईल व्ह्यू, इथं टॅबलेट व्ह्यू, इथं लॅपटॉप 1024 पिक्सल, इथं लॅपटॉप लार्ज साईज मध्ये 1440 पिक्सल. प्रत्येक व्ह्यू मध्ये जी वेबसाईट आहे आपली तिचं विजिबिलिटी कशी डिफरंट डिफरंट आहे. आता जर बघितलं आपण तर त्यांनी इथं काय दिले, 320 पिक्सल म्हणजे कोणता व्ह्यू आहे, मोबाईल व्ह्यू. आणि नंतर किती पिक्सल आहे इथं, मोबाईल व्ह्यू साठी 375, 425. म्हणजे डिफरंट डिफरंट साईजचे मोबाईल्स असतात त्याच्यासाठी डिफरंट डिफरंट पिक्सल मध्ये त्यांनी दिलंय की कोणत्या कोणत्या साईज मध्ये मोबाईल व्ह्यू आपण यूज करू शकतो, ठीक आहे. आता 320 पेक्षा कमी स्क्रीन नसतातच मोस्टली, दॅट्स वाय 320 पिक्सल कमीत कमी. आता ज्यावेळेस टॅबलेट 68 पिक्सल,
किती 768 पिक्सलला टॅबलेट व्ह्यू चालू होणार आहे. आता ज्यावेळेस आपण मोठं करतोय किती 768 ना. आता जर बघितलं तर हा आपला कोणता आहे, टॅबलेट व्ह्यू आहे इथं. आणि ह्यात जर आपण मोबाईल व्ह्यू मध्ये बघितलं तर सगळ्या गोष्टी कशा कॉम्प्रेस झालेत. म्हणजे पहिल्यांदा त्याचा व्ह्यू होता वेगळा, मोबाईल मध्ये ज्यावेळेस आपण आलो तर ते डिफरंट झालं. बरोबर. म्हणजे त्याची थोडक्यात आपल्याला वेल विजिबिलिटी व्हावी त्याच्यासाठी आपण रिस्पॉन्सिव्हनेसचा यूज करतो. आणि रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट आपण कशा थ्रू बनवतो, एक तर आपण फ्लेक्सचा यूज करतो, ग्रिडचा यूज करतो, किंवा मीडिया क्वेरीचा यूज करून आपण रिस्पॉन्सिव्हनेस काय करू शकतो, अचीव्ह करू शकतो. ओके. आता आपण काय करू, कोड मध्येच बघू की आपण मीडिया क्वेरीचा यूज कसा करणार आहे. त्याच्यामध्ये ते फोल्डर क्रिएट करतो मीडिया क्वेरी, मीडिया index.html style.css. ओके. मीडिया क्वेरीज. त्याच्यानंतर मी आपल्या CSS ला लिंक करतो इथं. ठीक आहे. परत ना टेन्शन नको कशाचं, एक कंटेनर क्रिएट करू आपण. कंटेनर आणि त्याच्यामध्ये एक बॉक्स क्रिएट करतो मी. ठीक आहे. बॉक्स सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करून पॅडिंग काय करतो 0, मार्जिन काय करतो 0, त्याच्यानंतर काय करतो बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. ओके. मी काय केलं, कंटेनरला कंटेनर त्याला काय करू आपण, विड्थ देऊ काहीतरी. लेट सपोज 100 VW. हाईट आपली 100 BH आणि बॅकग्राऊंड कलर हा ते चलता देऊ. ठीक आहे. आणि बॉक्सला पण स्टाईल करू आपण. त्याचा बॅकग्राऊंड कलर लेट सपोज aquamarine. त्याची विड्थ 200 पिक्सल. लेट सपोज 200 पिक्सल का 300 पिक्सल. आणि हाईट 300 पिक्सल. ठीक आहे. आता काहीतरी आपल्याला स्ट्रक्चर क्रिएट झालेलं दिसेल आपल्या वेब पेज वरती. असं काहीतरी जनरेट झाले. ठीक आहे. मग अजून काय करू शकतो मी, मला थोडीशी पॅडिंग देऊशी वाटली याला, थोडस चांगलं दिसावं. ठीक आहे. आता बॉक्स आपला पुढे आलाय, त्याच्यामध्ये कंटेंट काय टाकायचा, बॉक्स. ओके. आता हा जो बॉक्स आहे, ह्या बॉक्सला मला सेंटर मध्ये आणायचं असल्यावर काय करायला लागेल, असंच विचारतो ऍज युजल. आपल्याकडे कोणती तरी प्रॉपर्टी डिस्प्ले फ्लेक्सची, जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम्स सेंटर. ओके. समजा मला बॉक्सची साईज वाढवायची,
काय असणार फॉन्ट साईज म्हणून माझ्याकडे काय प्रॉपर्टी. लेट सपोज मी त्याला किती केलं 70 पिक्सल. वाढली साईज त्याची, वाढली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की मीडिया क्वेरीचा यूज आपण कसा करतो. लेट सपोज मी काय केलं, याला इन्स्पेक्ट केलं आपण. ओके, आणि कुठे गेलो स्क्रिप्ट कंटेनर वरती. कंटेनर मध्ये माझा बॉक्स आहे, त्याच्यावर होवर केल्यानंतर मला दिसतंय त्याची विड्थ आणि हाईट किती 300 पिक्सल आहे. आणि कंटेंट काहीतरी आपण टाकलं त्याच्यात. आपण ज्यावेळेस ह्याला काय करतोय, कॉम्प्रेस करतोय. हा माझा मोबाईल व्ह्यू आहे, हा माझा टॅबलेट व्ह्यू आहे, हा लॅपटॉप व्ह्यू आहे. प्रत्येक व्ह्यू मी अप्लाय करतोय त्या बॉक्स वरती काय फरक पडतोय का? काहीच फरक पडत नाही. तर मला काय करायचंय, एक स्पेसिफिक ज्या वेळेस आता किती ह्याची विड्थ आहे 836 पिक्सल आहे, बरोबर. मी ज्यावेळेस ह्याची विड्थ कॉम्प्रेस करल आणि 400 पिक्सल आहे का नाही, त्याच्यापेक्षा कमी विड्थ होईल. तर त्यावेळेस का नाही, लेट सपोज आपण ह्याची विड्थ आणि ही साईज अजून वाढवू, म्हणजे अजून थोडं बेटर अंडरस्टँडिंग होईल. लेट सपोज 400. ठीक आहे, 350 पिक्सल करू. 350 पिक्सल. ठीक आहे. मला काय करायचंय, माझा जो बॉक्स आहे का नाही, ज्या वेळेस त्याची विड्थ आहे ना ती 400 पिक्सल होईल. सॉरी, म्हणजे मी अख्खा जो माझा वेबसाईट आहे ना, तर त्याची विड्थ 400 पिक्सल करल. तर त्यावेळेस काय झालं पाहिजे, माझा जो बॉक्स आहे ना, तर त्या बॉक्सचा कलर चेंज झाला पाहिजे. सो मला काय करायचंय, ज्यावेळेस मी माझं वेब पेज आहे ना त्याची विड्थ किती करेल, 400 पिक्सल किंवा 400 पिक्सलपेक्षा कमी, 400 पिक्सल किंवा 400 पिक्सलपेक्षा कमी. तर त्यावेळेस माझा जो बॉक्स आहे का नाही, तर त्या बॉक्सचा कलर लेट सपोज रेड झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय करणार, आपल्याकडं मीडिया क्वेरी. आता त्याच्या अगोदर आपण बघू मीडिया क्वेरी लिहितात कसं. लेट सपोज आपण गेलो इथं मीडिया क्वेरी इन CSS MDN. ठीक आहे. आता इथं त्यांनी सिंटॅक्स दिलाय बरं का. हा काय सिंटॅक्स राईट करण्याचा मीडिया क्वेरी. आपण ज्यावेळेस अख्खा कोड आपला राईट करेल का नाही कशाचा, CSSचा, तर त्याच्या ॲट द एंडमध्ये मीडिया क्वेरी लावायच्या. म्हणजे माझी जी वेबसाईट आहे ती मोबाईलमध्ये कशी दिसली पाहिजे, किंवा माझी वेबसाईट डेस्कटॉपमध्ये कशी दिसली पाहिजे, किंवा टॅबलेटमध्ये कशी. तर मीडिया @मीडिया आणि पुढं काय द्यायचं, युनिट द्यायचं. जेवढ्या युनिटमध्ये आपल्याला विड्थ त्याची ठेवायची. इथं काय मॅक्स विड्थ. ही मॅक्स विड्थ म्हणजे काय असतं की जास्तीत जास्त 1200 पिक्सल. म्हणजे त्याच्यापेक्षा जर जास्त गेलं, म्हणजे जास्त पिक्सल वाढलं, तर ही जी प्रॉपर्टी ती अप्लाय नाही होणार. ओके. जर मिनिमम विड्थ असतं ना, तर मिनिमम विड्थ म्हणजे काय, कमीत कमी 1200 पिक्सल. मग त्याच्यापेक्षा जास्त किती पण. ओके. सो हा सिंटॅक्स आहे. आणि त्याचबरोबर मी काय करू शकतो, अँड एक कीवर्ड आहे त्याचा यूज करून मिनिमम विड्थ दिली मी समजा इथं 30 पिक्सल लेट सपोज, आणि मॅक्सिमम विड्थ किती दिली 50 पिक्सल. तर 30 पिक्सल आणि 50 पिक्सल ह्याच्यामध्ये ज्या काही मी प्रॉपर्टी अप्लाय करेल, तर त्या प्रॉपर्टी त्या स्पेसिफिक कोडवरती अप्लाय होणार आहेत. ओके. सो असा फॉर्मॅट आहे. लेट सपोज आपण काय करू, एक एक्झाम्पल लिहू. काय, मीडिया. मला काय करायचं आहे, मॅक्स विड्थ 400 पिक्सल. आता
मॅक्स विड्थ 400 पिक्सल म्हणजे काय की जास्तीत जास्त 400 पिक्सल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर काय करायचं, माझा जो काय बॉक्स डॉट बॉक्स, तर त्याचा बॅकग्राऊंड कलर काय करणार तुम्ही, रेड. ओके, 400 पिक्सलपेक्षा जास्त असल्यानंतर ना हा असणार आहे ॲक्वामरीन, आणि 400 पिक्सलपेक्षा कमी असल्यानंतर ना रेड असणार आहे. आता इथं आपण जर बघितलं, आता काय आहे बॉक्सचा कलर, जो पहिला बाय डिफॉल्ट ॲक्वामरीन काय होता तो होता. म्हणजे ज्यावेळेस मी याला स्क्वीज करतोय, इथं बघा, इथं लक्ष द्या, इथं किती 504, 480, 440, 433, 400पेक्षा कमी आलं की माझा कलर रेड झाला पाहिजे. 400 आलं, 400 झाला रेड, 400 परत नंतर मग किती पण स्क्वीज करा, त्या ॲज इट इज जो कलर आपण त्याला असाइन केला आहे तो घेणार आहे. 400पेक्षा वर आलं की जो बाय डिफॉल्ट कलर होता आपला, तर तो कलर तो बॉक्स घेणार आहे. ओके, मग समजा मी इथं मीन विड्थ लिहिलं होतं असतं, मिनिमम किती पाहिजे त्याला, 400 पिक्सल, आणि मग मॅक्सिमम किती असली तरी चालतं, म्हणजे 400 पिक्सल कमीत कमी पाहिजे. 400 पिक्सलपेक्षा कमी जर असेल तर तो जो पहिला कलर आहे ना तो त्याला बाय डिफॉल्ट ॲड होणार झाला. 400 पिक्सलपेक्षा जास्त किती, रेड. हे समजलं मीडिया क्वेरी. आपण एकदम बेसिक एक्झाम्पल आहे की मीडिया क्वेरी मॅक्स विड्थ असेल किंवा मीन विड्थ असेल त्याचा यूज करून आपण कसं अप्लाय करतो. आता लेट सपोज मला काय करायचं आहे, आपण काय करू, काय करायचं, प्रिव्हियस असंच एक एक्झाम्पल घ्यायचं का. लेट सपोज हा मोबाईल व्ह्यू आहे माझा, ओके, आणि आपल्याला का नाही डेस्कटॉपसाठी एक करू आणि मोबाईलसाठी, ही टॅबलेट आहे ना ह्याच्या जागेवर डेस्कटॉपसाठी करू आपण. ठीक आहे, काय बनवायचं आपल्याला, एक स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. तर ते मोबाईलमध्ये कसं दिसलं पाहिजे, इथं माझा एक टेक्स्ट असायला पाहिजे, इथे एक टेक्स्ट असायला पाहिजे, आणि इथे इमेज असायला पाहिजे. ठीक आहे, एवढंच घेऊ आपण. आणि माझी जी वेबसाईट आहे तर ती डेस्कटॉपमध्ये कशी दिसली पाहिजे, इथं माझा एक टेक्स्ट असायला पाहिजे, इथे एक टेक्स्ट, आणि इथं एक इमेज, असं दिसलं पाहिजे. मग असं मला काहीतरी क्रिएट करायचं क्रिएट. आता त्याच्या अगोदर आपल्याला हे ब्रेक करायला लागेल. हा एक काय आहे, एक मेन काय कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये हे सब चाइल्ड्स आहेत ह्याचं, कोणाचं, या मेन कंटेनरचं. इथं एक टेक्स्ट आहे, इथं एक टेक्स्ट आहे, आणि इथं इमेज आहे. पण ह्यालाच मला कसं बनवायचं आहे, असं बनवायचं आहे. ओके, आपण सुरुवात कुठनं करणार आहे, डेस्कटॉप व्ह्यूपासून. म्हणजे माझा जो डेस्कटॉप आहे ना, माझी जी लॅपटॉपची स्क्रीन आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कंटेंट दिसला पाहिजे असं मला बनवायचं आहे. त्याच्यानंतर ना मग आपण मोबाईल व्ह्यू बनवणार आहे. ओके, सो what I will do, I think आपण अजून एक फोल्डर क्रिएट करू वेबसाईटचा. ओके, index.html, style.css. त्याच्यानंतर काय लिंक करतो मी माझ्या CSSला. आता याच्यामध्ये आपल्याला एक कंटेनर क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, आणि मला काय काय बनवायचं होतं,
असं काहीतरी लेआउट क्रिएट करायचं. हा माझा एक मेन कंटेनर आहे, त्याच्यामध्ये हा एक सेक्शन आहे कुठला, हा बरोबर, आणि त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट आहे, आणि हा एक सेक्शन आहे, ती एक इमेज आहे लेट्स सपोज. मग मी काय केलं, दोन सेक्शन, एक डिव क्रिएट केलं. डिव क्रिएट करून त्याच्यामध्ये लेट्स सपोज आपण एक सेक्शनपेक्षा एक डिव क्रिएट करू अजून, आणि त्या डिवमध्ये मला काय करायचं आहे, पॅराग्राफ राईट करायचा. दिस इज पॅरा फर्स्ट, आणि अजून एक पॅराग्राफ, दिस इज पॅरा सेकंड. ठीक आहे, हा माझा पहिला सेक्शन झाला. आता दुसरा इमेजचा. इमेजसाठी काय करू मी, लेट्स सपोज डिव क्रिएट करतो. इमेज नाही ना आपल्याकडं, आपण गुगलवरनं डाउनलोड करू. महाराणाचा ताप, सेव्ह इमेज. ठीक आहे, डाउनलोड्समध्ये ना आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये टाकू तिला. डाउनलोड्स, डेस्कटॉप, वेब डेवलपमेंट, CSS ॲडव्हान्स, वेबसाईट, टेस्ट. ओके, मध्ये इथे इमेज आली आपली. सो नॉट स्लॅश इमेज. आता आपण इमेज पण इन्सर्ट केली. ओके, सो हा डिव आपण नाही राईट केला तरी काय नाही प्रॉब्लेम. कंट्रोल यस. आपण याला काहीतरी क्लास असाइन करू फर्स्ट, आणि याला सेकंड. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण काय करतो, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करतो, आणि पॅडिंग 0, मार्जिन 0, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, डॉट कंटेनरची विड्थ आपण लेट्स सपोज 100 pw, हाईट 100 vh, बॅकग्राउंड कलर येलो. अजून काय काय द्यायचं आपल्याला, ठीक आहे, नंतर बघू काय द्यायचं आहे. पहिल्यांदा आपण याला रन करू आणि लेट्स सी की आपल्याला काय काय विजिबल होते. ओके, असं काहीतरी दिसतंय मला. सो मला काय करायला लागेल, पहिलं तर इमेजला छोटं करायला लागणार आहे, बरोबर. मग आपण काय करू, त्याच्यासाठी इमेज कशामध्ये माझी, डायरेक्ट इमेज टॅगचा यूज केला तरी पण ॲक्सेस करू शकतो, कारण एकच इमेज आहे आपली इमेज. आणि मी लेट सपोज त्याला हाईट दिली 100 पिक्सल आणि
विड्थ काय दिली आपण 100 पिक्सल. आय थिंक वाढवायला लागेल, लयच लहान झाली. 200 पिक्सल आणि 200 पिक्सल विड्थ. ठीक आहे. आता मला असं पाहिजे का, हे असं नाही पाहिजे. अजून थोडी काय करू आपण, पॅडिंग ॲड करू, म्हणजे व्यवस्थित दिसेल पिक्सल. ठीक आहे. आता विजिबिलिटी बरी मगाच्यापेक्षा. मला काय पाहिजे, इमेज कशी पाहिजे, इकडच्या साईडला पाहिजे. मग मला काय करायला लागेल त्याच्यासाठी, आपण शिकलो एक प्रॉपर्टी फ्लेक्स, डिस्प्ले फ्लेक्स. ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस काय होणार आहे, माझं जे चाइल्ड एलिमेंट्स आहेत तर ती काय होणार आहे, तर बाय डिफॉल्ट काय डायरेक्शन असते फ्लेक्सची, रो ना. सर ज्यावेळेस मी त्यांच्या पॅरेंटला डिस्प्ले फ्लेक्स करेल त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, ते आलं महाराणा प्रताप इकडं आणि 2 टेक्स्ट इकडं. मी समजा ह्याच्यात गॅप दिला, आपण गॅप देऊ, गॅप 10 पिक्सल, पीस 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 पिक्सल. ओके. आणि अजून काय करायचं आपल्याला, अजून थोडं स्टाईलिश बनवायला. इमेजला काय करतो मी, बॉर्डर रेडियस लेट्स सपोज 10%. ओके. आणि हा जो आपण इथं पॅराग्राफ राईट केलेत तर त्याला पण स्टाईल करू. क्लास जी फर्स्ट आहे त्याच्या आतमध्ये जो पॅराग्राफ आहे माझा, काय डॉट फर्स्ट, त्याच्यामधला जो पॅरा आहे तर त्याला काय करायचं, बॅकग्राऊंड कलर द्यायचा का, नाही तर अगोदर ना क्लासलाच आपण स्टाईल करू. फर्स्ट क्लास बॅकग्राऊंड कलर टोमॅटो. ओके. आता त्यांनी अख्खी हाईड घेतली, बरोबर का म्हणते हाईड घेतली अख्खी फर्स्ट क्लास. आपण ज्यावेळेस इन्स्पेक्ट करेल कारण आपण डिस्प्ले फ्लेक्स केला आहे त्याच्यामुळे. इज इट, लेट्स सपोज आपण याची हाईट काय करू, 50% करू, 50%, 40%. ओके. आणि जे पॅराग्राफ आहे ना तर त्याचा कलर जो आहे तो व्हाईट करू. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पॅडिंग पण देऊ थोडीशी, 10 पिक्सल. का नाही अप्लाय झाली पॅडिंग, स्पेलिंग चुकलं ना. अजून काय करायचं, अजून काय देऊ शकतो आपण, बरं ठीक आहे. थोडंफार ठीकठाक दिसते वेबसाईट आपली. आपल्याला काय बनवायचं होतं, तेच बनवायचं होतं जे आपण बनवलं आहे आत्ता, बरोबर. रायटिंग टूल. ओके. आपल्याला असं बनवायचं होतं, इथे एक टेक्स्ट पाहिजे, इथे एक टेक्स्ट पाहिजे, सेम आहे, इथे एक टेक्स्ट आहे, इथे एक टेक्स्ट आहे, तो एकाच कंटेनरमध्ये बॉक्समध्ये लिहिला आहे, आणि इथे एक इमेज आहे. पण ज्या वेळेस मी इन्स्पेक्ट करतोय, ठीक आहे, आता हा कोणता तरी व्ह्यू आहे, हा कोणता व्ह्यू आहे, आपला लॅपटॉपचा व्ह्यू आहे. लेट्स सपोज हा टॅबलेटचा आहे. मग टॅबलेट व्ह्यूवर आपण क्लिक केलं तर त्याच्यानंतर ते ॲज इट इजच राहते. पण ज्यावेळेस माझा मोबाईल व्ह्यू येईल तर त्यावेळेस मला काय पाहिजे, हे जे स्ट्रक्चर बिघडलं आहे का नाही, तर त्याच्यामध्ये हे वर पाहिजे ॲज इट इज आणि इमेज खाली गेली पाहिजे. मग ते होतं आहे का, नाही होत.
म्हणजे मोबाईल व्ह्यू मध्ये कसं दिसणार माहिती का, असं दिसणार. पण आपल्याला असं दिसायला पाहिजे का? मग आपली वेबसाईट नाही ना चांगली दिसत आहे. मला कसं दिसायला पाहिजे, ही जी इमेज आहे त्याच्या खाली पाहिजे आणि हा पॅराग्राफ वर पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, आपल्याकडं काय आहे, मीडिया क्वेरीज आहेत. आपण काय करणार, ॲड मीडिया, ओके, ब्रॅकेट. मी इथं काय यूज करणार, माझी ज्यावेळेस विड्थ किती व्हायला पाहिजे, 320 पिक्सल किंवा त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे मॅक्स विड्थ काय पाहिजे माझी, 320 पिक्सल. त्यावेळेस काय झालं पाहिजे, मॅक्स विड्थ 320 पिक्सल. त्यावेळेस बाय डिफॉल्ट आपण काय केलंय, कंटेनर कुठे डिस्प्ले काय केलाय, फ्लेक्स. आणि बाय डिफॉल्ट त्याची फ्लेक्सची डायरेक्शन काय असते, रो असते ना. मग फ्लेक्स डायरेक्शन रो आहे आता. ज्यावेळेस माझी जी म्हणजे मी मीडिया क्वेरी अप्लाय करतोय, त्याच्यामध्ये माझी जी स्क्रीन आहे ना, त्याची जी मॅक्स विड्थ आहे, जास्तीत जास्त विड्थ किती पाहिजे, 320 पिक्सल. पण त्याच्यापेक्षा कमी ज्यावेळेस होईल, तर त्यावेळेस माझा जो कंटेनर आहे डॉट कंटेनर, तर त्याचा डिस्प्ले काय झाला पाहिजे, डिस्प्ले कुठला पाहिजे, डिस्प्ले काय झाला पाहिजे, लेट सपोज फ्लेक्स केलं मी, पण त्याची जी फ्लेक्स डायरेक्शन आहे ती काय झाली पाहिजे, कॉलम झाली पाहिजे. लेट्स सी, डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. आता किती, 900 माझी विड्थ आहे टोटल. ओके, आता ज्यावेळेस मी याला स्क्वीज करतोय, कसं काय झालं बरं असं, वाईट्स नॉट वर्किंग, कंटेनर डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन बाय डिफॉल्ट रो, जस्ट मॅक्स विड्थ, आपण इथे पिक्सल दिलेलं आहे ना, 320 पिक्सल. ओके, 320 पिक्सलच्या पेक्षा ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस आलं खाली, इमेज आली. आपण बघताना असं नाही बघत, ॲक्च्युली असं बघणार, असं. ओके, त्याची विजिबिलिटी मगाच्यापेक्षा भारी झाली. हा मोबाईल व्ह्यू असणार आहे, हा टॅबलेट व्ह्यू असणार आहे, आणि हा लॅपटॉप व्ह्यू असणार आहे. मीडिया क्वेरीचा आपण कसा यूज करणार आहे पुढे जाऊन, हे समजलं, अंडरस्टँड. आता ह्याच्यामध्ये अजून काय चेंज करू शकतोय मी, मला लेट सपोज कंटेनर आहे आणि माझा फर्स्ट नावाची क्लास आहे का नाही, फर्स्ट फर्स्ट, आपण त्यात काय केलं त्यात चेंज करू थोडासा. मला लेट सपोज हे सगळं चेंज करायचं, करू शकतोय का, करू शकतो. लेट सपोज हाईट जी ना ती मला किती ठेवायची, 30%. पॅडिंग वाढली पाहिजे, झाली पाहिजे 15 पिक्सल. आणि जो कलर आहे का नाही, तर तो कलर काय झाला पाहिजे, असा काहीतरी झाला पाहिजे. ठीक आहे, 320 झाला. मग हे कशासाठी, मॅक्स विड्थसाठी केलं आपण. मीन विड्थ म्हणजे काय, कमीत कमी विड्थ तेवढी पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पण असू द्या, मग त्याच्यावरती त्या प्रॉपर्टी अप्लाय होणार. ओके, कमीत कमी विड्थ, ओके, मीन विड्थ. लेट सपोज ॲट मीडिया
मीन विड्थ, मिनिमम विड्थ किती पाहिजे मला, कमीत कमी लेट सपोज 768 पिक्सल पाहिजे. ओके, कमीत कमी 768 पिक्सल पाहिजेच पाहिजे, जास्तीत जास्त किती पण असू द्या. मग त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, डॉट कंटेनर, जो आपला कंटेनर आहे का नाही 768 पिक्सेलपेक्षा मोठा झाला तर त्यावेळेस ह्या प्रॉपर्टी अप्लाय होणार, 768 किंवा 768पेक्षा जास्त. मग आपण काय करू, लेट सपोज बॅकग्राऊंड कलर चेंज करू आणि ॲक्वा दिला. आता ज्यावेळेस आपण इथं बघितलं या नॉर्मल प्रॉपर्टी अप्लाय राहणार आहे ज्या आहेत त्या, पण 768 पिक्सेलपेक्षा वर गेलं 69 65 69 65 ही पुढंच जाते. मग 768 पिक्सेलपेक्षा जास्त ज्या वेळेस माझी स्क्रीनची विड्थ होईल त्यावेळेस मला हा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा होता, तो चेंज केला. पण ते कसा चेंज केला आपण, मीडिया क्वेरीचा यूज करून. ओके, मग ह्या वेमध्ये आपण काय करणार आहेत, आपल्या ज्या वेबसाईट आहेत ना तर त्या रिस्पॉन्सिव्ह बनवणार आहे. ठीक आहे, समजलं. ह्याच प्रकारे आपण काय करू शकतो, मीडिया आणि मला लेट सपोज दोन्ही पण यूज करायचं. काय यूज करायचं, दोन्ही पण, मीन विड्थ पण, मीन विड्थ मिनिमम किती पाहिजे मला, लेट सपोज 320 पिक्सल अँड मॅक्स विड्थ किती पाहिजे, 1200 पिक्सल. ठीक आहे, मग इथं मी कंडिशन काय दिली की मिनिमम कमीत कमी 320 पिक्सल पाहिजे. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त किती, 1200 पिक्सल. मग त्या प्रॉपर्टी सगळ्या कुठं अप्लाय होणार आहे, ह्याच्यामध्ये जी मी इथं लिहिल. आता कंटेनरवरती काही पण अप्लाय करेल. समजा आपण काय करू, काय करायचं, लेट सपोज तो माझा फर्स्ट आहे का नाही, त्याच्यामधला जो पॅर आहे तर त्याचा फॉन्ट साईज आहे ना, तर ती किती करू आपण, 100 पिक्सल. ओके, म्हणजे काय होणार आहे, 320 पिक्सेलपेक्षा जास्त आणि 1200 पिक्सेलपेक्षा कमी याच्यामध्ये माझी जी फॉन्ट साईज आहे कशाची, पॅराग्राफ पीची, तर ती 100 पिक्सल राहणार आहे. पण 320 पिक्सेलपेक्षा जास्त कमी येईल ना तर ॲज इट इज होणार. 1200 पिक्सेलपेक्षा जास्त होईल ना तर त्यावेळेस ॲज इट इज जे आपण इथं कॉन्फिगरेशन हे केलेत का नाही, दिलेत का नाही पॅराग्राफसाठी, पॅराग्राफला आपण इथं काही सांगितलंच नाही, ॲज इट इज होणार तसंच. लेट्स सी, आता किती मी काय म्हटलं होतं, 320 पिक्सेलपेक्षा जास्त आणि 1200 पिक्सेलपेक्षा काय कमी. आता आहे का ते 320 पिक्सेलपेक्षा जास्त आहे. आपण जे 320 पिक्सेलपेक्षा कमी करतोय, झालं बरं का, ॲज इट इज झालं. आता आपण जे 1200 पिक्सेलपर्यंत जाईल 1024, लेट सपोज वाढवलं 1200 पिक्सेलवर गेलं, ॲज इट इज झालं. मिनिमम विड्थ आणि मॅक्सिमम विड्थ त्या यूज करून आपण कसं वेबसाईटला क्रिएट करू शकतो, आपल्याला ज्या मोबाईल व्ह्यू असेल किंवा टॅबलेट व्ह्यू असेल किंवा डेस्कटॉप व्ह्यू असेल ह्याच्यामध्ये कसं बनवू शकतो हे समजलं. मीडिया क्वेरी काय असतात ते समजल्या का.